नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत वि. स. खांडेकर लिखित अमृतवेल या पुस्तकातील भाग 6. चला तर मग सुरुवात करूया. दासबाबूंच्या खोलीचे दार उघडेच होते. नंदाला वाटले ते काहीतरी वाचित पडले असावेत. दादांना घेऊन ती दारापाशी आली. तिने खोलीत पाऊल टाकले. आपल्याला पाहताच सुस्वागतम सुस्वागतम किंवा हा पौर्णिमेचा चंद्र आज पश्चिमेकडे कसा उगवला असे काहीतरी ते उत्स्फुल्ल स्वराने म्हणतील अशी तिची कल्पना होती. पण तसे काहीच घडले नाही. तिने डोकावून पाहिले. दासबाबू एका कोपऱ्यात एकटेच बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते. तांबडे हिरवे हत्ती घोडे बाजूला मरून पडले होते. खोलीतल्या त्या कोपऱ्यात जणू कुरुक्षेत्राचे रूप आले होते. आणि आश्चर्याची बाजू म्हणजे दासबाबू जसे या युद्धातला अर्जुन होते तसेच त्याच्यातला कर्णही तेच होते. दोन्हीकडल्या खेळी ते मोठ्या तन्मयतेने खेळत होते. ते पाहून नंदाला आठवण झाली ती लहानपणीच्या भातुकलीच्या लग्नाची. तिने दादांना हळूच खुणावले. तेही आत आले आणि दासबाबूंच्या या क्रीडा समाधीकडे पाहू लागले. मेला वजीर मेला. हिरव्या घोड्याने तांबडा वजीर मारीत दासबाबू ओरडले. क्रिकेटच्या खेळपट्टीवर फलंदाजाची दांडी उडवणाऱ्या बालचमूतल्या गोलंदाजासारखे. कुणाचा वजीर मेला? नंदाने मिस्किल स्वराने दारातूनच प्रश्न केला. दासबाबूंनी एकदम वळून पाहिले. नंदा दृष्टीला पडताच त्यांच्या मुद्रेवर स्मित झळकले. लगबगीने उठत आणि धोत्राचा जमिनीवर लोळणारा सोगा कसाबसा आवरीत ते पुढे आले. नमस्कार नमस्कार असे म्हणत त्यांनी दादांचे दोन्ही हात घट्ट धरले आणि मोठ्या आपुलकीने त्यांना एका सुंदर वेताच्या खुर्चीत बसविले. मग नंदाकडे लटक्या आश्चर्याने पाहत ते उद्गारले. प्रयाग क्षेत्री सरस्वती गुप्त आहे असं आम्ही पिढ्यानपिढ्या ऐकत आलो. पण अलकनंदा अंतर्धान पावलेली आम्ही कधी ऐकली नव्हती बुवा. नंदा काहीच बोलत नाही असे पाहून ते दादांच्याकडे वळले आणि बंगाली उच्चारांची डूब असलेल्या मराठीत म्हणाले. दादासाहेब, आमची ही अलकनंदा कुठल्या समुद्राला मिळाली नाही ना अजून. बरेच दिवसांत काही खबर मिळाली नाही हिची. तेव्हा म्हटलं. काही क्षण नंदाच्या मनाची चलबिचल झाली. दादाही थोडे गडबडले. पण नंदाने लगेच स्वतःला आवरले. विषय बदलण्याकरिता ती हसत म्हणाली. सर, तुम्हाला बुद्धिबळाचा इतका शौक आहे हे ठाऊक नव्हतं मला. लहान मुलासारखे एकटेच खेळत बसला होता. दासबाबू हसत म्हणाले. अगं पोरी, बुद्धिबळ हेच आमचं भांडवल. आम्हा प्रोफेसरांना दुसरं काय येतंय. बाजारात भाजी आणायला गेलो तर मी शिळी भाजी महाग दरानं घेऊन येतो. मग काय होतं सांगू. चष्म्याआडचे आपले डोळे किलकिले करीत ते पुढे म्हणाले. वर्गात तास तास लेक्चर देऊन आम्ही तुम्हाला हैराण करतो. नि भाजीचा असला आत बट्ट्याचा सौदा केला की घरी सहधर्मिणी आम्हाला हैराण करते. बोलता बोलता दासबाबू हसू लागले. दादा आणि नंदाही त्यांच्या हसण्यात सामील झाली. हसता हसता दासबाबूंनी कोपऱ्यात पसरलेल्या बुद्धिबळाच्या पटाकडे पाहिले. ते गंभीर झाले. मग नंदाकडे वळून म्हणाले. एखाद्या वेळी दुर्दैव जाता जाता आपल्याला धक्का देऊन जातं. त्या धक्क्यानं मनाचा तोल जातो. अशा वेळी बसतो हे लाकडी वजीर नाचवीत. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला दैव. या दैवाचा डाव मीच टाकतो. काही वेळा ते जिंकतं, काही वेळा मी जिंकतो. मग हार जीत सारखी वाटू लागते. मन हळूहळू ताळ्यावर येतं. आज असंच झालं. दुपारच्या डाकीनं कलकत्त्याचं एक पत्र आलं. माझ्या बालमित्राचा एक मुलगा आहे. काही उद्योगधंदा काढला होता त्यानं. त्यासाठी त्याला हवे होते पैसे. आमच्या बेलाच्या लग्नासाठी साठवलेली पुंजी 2-3 वर्षाच्या बोलीनं त्याला दिली होती मी. त्याचं एक चांगलं घर आहे कलकत्त्यात. ते घर विकून तुमचे पैसे हवे तेव्हा परत करीन असं तो म्हणाला होता. मी विश्वासानं त्याला पैसे दिले. प्रॉमिसरी मागितली नाही. महिन्यापूर्वी त्यानं आपल्या धंद्याचा गाशा गुंडाळला असं कळलं. 4 पैसे परत मिळतात का हे पाहण्यासाठी त्याच्या घराची चौकशी केली होती. आज त्या पत्राचं उत्तर आलं. ते घर आधीच कुणाकडे तरी गहाण ठेवलं होतं त्याने. आता तर त्यानं ते विकूनही टाकलं आहे म्हणे. दासबाबू एकदम थांबले. त्यांच्या हसऱ्या मुद्रेवर काळजी अंधुक दिसू लागली. क्षणभराने ते पुढे बोलू लागले.
पत्र वाचून त्या पोराचा राग येण्याऐवजी माझाच राग आला मला. मग बसलो बुद्धिबळ खेळायला. हा खेळ म्हणजे साऱ्या तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. आपण एकट्यानंच खेळायला बसलो म्हणजे या नाटकात नायक आपण होतो, प्रतिनायकही आपणच असतो. एकाच वेळी आपण जिंकतो आणि हरतो. आपला जय हा आपलाच पराजय होतो. हा अनुभव घेतल्याशिवाय माणसाला जीवनाचा अर्थ कळायचा नाही. गाणे गोड लागावे, पण त्याच्या रागदारीचा आनंद चाखता येऊ नये, तसे काहीतरी दासबाबूंचे हे बोलणे ऐकताना नंदाला वाटले. तत्त्वज्ञान बोलू लागलेले दासबाबू एकदम खळखळून हसले आणि दादांच्याकडे वळून म्हणाले, दादासाहेब, माझं हे नेहमी असं होतं. हॅम्लेट म्हणतो ना तसं, शब्द शब्द शब्द. लगेच नंदाकडे पाहत ते उद्गारले, तुझ्यासारख्या हुशार मुलीपुढे हे शब्दांचे फुगे फुगवून आता भागणार नाही, हे कळतंय हां आम्हाला. तू केव्हा या शब्दांना टाचणी लावशील नि त्यातली हवा काढून घेशील याचा नेम नाही. लगेच गंभीर स्वराने ते म्हणाले, जाऊ देते. आज का आली होतीस बेटी? क्षणभर नंदा गोंधळल्यासारखी झाली. मग आपल्या बोटांच्या अस्वस्थ चाळ्यांकडे पाहत ती म्हणाली, PhD करावी म्हणते मी, जरा निराळ्या विषयावर. हॅम्लेटमध्ये एक विचित्र प्रकारचा गूढपणा आहे असं इलियटनं म्हटले ना, मलाही ते पटायला लागले. पण ती गूढता आहे हॅम्लेटच्या आईच्या बाबतीत. तिचं चित्रण करताना शेक्सपियर आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय असं सारखं वाटत राहतं. तुम्हीच सांगा सर, स्त्रीचं प्रेम इतकं चंचल असू शकेल? तिचं काळीज इतकं उलटं होऊ शकेल? जन्माचा जोडीदार म्हणून ज्याच्याबरोबर जीवनाचा अर्धामुर्धा प्रवास केला त्याच्यावर सहजासहजी विषप्रयोग करण्याइतकी स्त्री पाषाणहृदयी होईल? आरंभाला क्षणभर गोंधळलेले नंदाचे मन आता स्थिर झाले होते. ती बोलण्याच्या भरात आली होती. दासबाबू तिच्याकडे अभिमानाने पाहत दादांना म्हणाले, दादासाहेब, मोठे भाग्यवान आहात तुम्ही. तुमची नंदा चर्चा करू लागली म्हणजे जुन्या काळच्या गार्गी मैत्रेयीच्या कथा खऱ्या असाव्यात असं वाटू लागतं. बोला, आमची बेला तुम्ही घ्या, तुमची नंदा आम्हाला द्या. पटतो का सौदा? दासबाबूंच्या या शब्दांनी दादाचा ऊर अभिमानाने भरून आला. नंदा मात्र एखाद्या लहान मुलीसारखी लाजेने चूर झाली. पायाच्या अंगठ्याच्या नखाने खालच्या गालीच्यावरती रेघोट्या ओढू लागली. बोल बेटी, बोल. हे दासबाबूंचे शब्द तिच्या कानावर पडले. तेव्हा मान वर करून ती म्हणाली, हे पहा सर, हॅम्लेटच्या आईविषयी विचार करता करता मला महाभारतातलं सावित्रीचं आख्यान आठवलं. हेम्लेटप्रमाणे तेही मी मन लावून वाचलं. मी अधिकच गोंधळात पडले. जीवनाचा अर्थ काय, प्रीतीचा अर्थ काय, या प्रश्नांनी मला सतावून सोडलं. यमाच्या हातून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कुठं नि नवऱ्याच्या खुनाच्या कारस्थानात आनंदाने भाग घेणारी हॅम्लेटची आई कुठं? या दोघींपैकी खरी कोणती? दोघीही खऱ्या आहेत, शांतपणाने दासबाबू उत्तरले. नंदा चमकली. ती एकदम गप्प झाली. दासबाबू आपल्या खुर्चीवरून उठले. नंदाजवळ येऊन तिची पाठ थोपटल्यासारखी करीत ते उद्गारले, शाब्बास बेटी, चांगला प्रश्न विचारलास. सावित्री आणि हॅम्लेटची आई या दोघीही खऱ्या आहेत पोरी. सावित्रीच्या प्रीतीनं भक्तीचं रूप धारण केलं. शरीरसुखाचा मोह दूर फेकून देऊन ती प्रीतीच्या पूजेत मग्न झाली. तिनं सत्यवानावर प्रेम केलं, ते स्वतःला पूर्णपणे विसरून. आत्मप्रीतीच्या शृंखला तिनं लीलेनं तोडल्या. हॅम्लेटच्या आईला ते साधलं नाही. बहुतेक माणसांना ते जमत नाही. ती केवळ स्वतःवर प्रेम करीत राहतात. आपल्या क्षणिक सुखापलीकडे ती पाहू शकत नाहीत. त्यामुळं वासनांच्या पाशातून ती कधीच मुक्त होत नाहीत. त्या वासनात शेवटी त्यांचे बळी घेतात. हॅम्लेटच्या आईची खरी शोकांतिका ही आहे. क्षणभर थांबून आणि कपाळावरला घाम पुसून ते म्हणाले, निसर्गानं माणूस मातीचा घडविला आहे, पण मातीच्या या भंगूर पुतळ्याला त्यानं प्रकाशाचे अमर पंख दिले आहेत. सावित्रीनं या पंखांचा उपयोग केला, त्यामुळे ती आकाशातली नक्षत्र वेचू शकली. हॅम्लेटची आई या पंखांचं अस्तित्वच विसरली. माणसाची ही जाणीव नाहीशी झाली की हळूहळू ते पंख गळून पडतात. मग उरतो तो नुसता मातीचा पुतळा, कुठल्याही वासनेच्या लोंढ्यात सहज वाहून जाणारा. पाहता पाहता त्या पुतळ्याचा चिखल होतो. मग मनुष्य त्याच चिखलात डुकराप्रमाणे लोळत राहतो.
शेवटी आपण फार बोललो असे वाटून दासबाबू एकदम थांबले. दादांच्या जवळ जाऊन ते म्हणाले, माफ करा हां दादासाहेब, लेक्चरबाजी हे व्यसन होऊन बसले माझं. दासबाबूंच्या बोलण्याने नंदाप्रमाणे दादाही प्रभावित झाले होते. इंग्रजीचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून गाजलेला हा विद्वान स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा जीवनाचा अभ्यासक आहे याची त्यांना कल्पना नव्हती. दासबाबूंचे दोन्ही हात स्नेहभावाने हातात घेत ते म्हणाले, छे छे, आपलं लेक्चर मध्येच थांबलं म्हणून फार वाईट वाटलं मला. बोला बोला ना आपण. नंदानेही दासबाबूंना पुढे बोलण्याचा आग्रह केला. दासबाबू आराम खुर्चीत बसत म्हणाले, अलकनंदा, एक गोष्ट कधीही विसरू नकोस. विरोधाभास अलंकाराचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर मी चटकन उत्तर देईन, मनुष्य. माणसाच्या मनात जशी उत्शृंखल आसक्ती आहे तशी उदात्त विरक्तीही आहे. बेटी, मनुष्य एकरंगी नाही. त्याचा खरा संघर्ष ईश्वराशी नाही, समाजाशी नाही, तो स्वतःशीच आहे. प्रीतीचा अर्थ काय असं तू मघाशी मला विचारलंस. बोलता बोलता ते खुर्चीवरून उठले. टेबलालगतच्या भिंतीवर सुंदर चौकटीत बसविलेले एक मोठे चित्र दिसत होते. ते त्यांनी हळूच खाली काढले. नंदाला ते दाखवीत दासबाबू म्हणाले, या चित्रातल्या वेलीवर नाना रंगाची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे. त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. या साऱ्या संसाराचा आधार आहे ती. पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करुणा उमलते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्ररौम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंत कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्र आहेत. ते क्षणभर थांबले, मग शांतपणे म्हणाले, पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही, तो स्वतःचाही वैरी बनतो. मग या वेलीवर विषारी फुलांचे झुपके लटकू लागतात. चित्र दादासाहेबांच्या हातात देऊन दासबाबू आपल्या खुर्चीत येऊन बसले. मग स्वतःलाच हसत ते म्हणाले, आम्हा प्रोफेसर मंडळींची विसरभोळे म्हणून लोक नेहमी थट्टा करतात. दादासाहेब, ती थट्टा काही खोटी नाही. तुमच्या कन्येनं ही चर्चा सुरू केली आणि माझी तहानभूक हरपली. घरात कॉफी सांगायला सुद्धा मी विसरलो. बेटी, टेबलावरची घंटा वाजव जरा. टेबलाजवळ जाऊन नंदाने घंटा वाजविली. एक नोकर लगबगीने आत आला. दासबाबूंनी त्याला कॉफी आणायला सांगितले. तो निघून गेल्यावर त्यांचं लक्ष कोपऱ्यात अर्धवट राहिलेल्या बुद्धिबळाच्या डावाकडे गेलं. ते नंदाकडे वळून म्हणाले, अलकनंदा, मगाशी मी जे बोलत होतो ते अर्धवट राहिलं. इकडे आहे बेटा. नंदा उठली आणि दासबाबूंच्या बरोबर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. दादा कुतूहलाने त्या दोघांकडे पाहू लागले. दासबाबू नंदाला म्हणाले, नीट पहा या पटाकडं. माणसाच्या हृदयात जो नंदादीप तेवत असतो त्याच्या प्रकाशात पहा. पटाच्या या बाजूला बसली आहे ती सती सावित्री, दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅम्लेटची आई, एक कुलटा. अनादिकालापासून हा खेळ चालला आहे, अनंतकाळ तो चालणार आहे. ही दोन्ही मनुष्याचीच प्रतीकं आहेत. पहिलं आहे एका उत्तुंग आदर्शाचं, दुसरं आहे अधोगतीची परिसीमा गाठलेल्या वास्तवाचं. प्रत्येक मानवी जीव या दोन टोकांमध्ये नेहमी घुटमळत असतो. नोकर कॉफीचा ट्रे घेऊन आत आला. तिपाईवर त्यानं तो ठेवला. दासबाबू हसत म्हणाले, ही घटपटादी खटपट बस झाली. चला, कॉफीच्या पेल्यात हे सारे शब्दांचे बुडबुडे आपण बुडवून टाकूया. नंदाने 2 पेल्यांत कॉफी ओतून दादा व दासबाबू यांना ते दिले. मग आपला पेला घेऊन ती खुर्चीत बसली. कॉफीचा वास दासबाबूंना फार आवडे. एखाद्या सोनचाफ्याच्या फुलाचा घ्यावा तसा त्यांनी आपल्या पेल्यातल्या वाफेचा वास घेतला. मग 3-4 उणुणीत घोट घेऊन ते म्हणाले, बेटी, माझं हे शब्दांचं दारूकाम विसरून जा, पण एक गोष्ट मात्र काळजावर कोरून ठेव. जीवनाचा अर्थ ते जगूनच कळतो. निरपेक्ष प्रेम केल्यानंच प्रीतीचा अर्थ समजतो. अंतरीच्या ओढीनं जो दुसऱ्याचं दुःख वाटून घेईल
त्यालाच प्रीती ही मानवाच्या शापित जीवनाला देवानं दिलेला एकुलता एक वर आहे याची प्रचिती येईल. नदीला आलेल्या पुराची शोभा पाहत एखाद्या चित्रकारानं काठावर पुतळ्यासारखे उभे राहावे तशी दासबाबूंचे बोलणे ऐकताना दादांची स्थिती झाली होती. फुललेल्या प्राजक्ताची टपटप फुले पडावीत तसं दासबाबूंचे सारे वाचन, सारे चिंतन, सारे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत होते. त्यामुळे त्यांचे मराठी शब्दांचे बंगाली वळणाचे उच्चार दादांना कुठेच खटकले नाहीत. दासबाबूंचे बोलणे ऐकता ऐकता नंदाच्या मनस्थितीची आठवण होऊन दादा म्हणाले, माणसानं बाहेरच्या जगाशी एकरूप व्हायला हवं, हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. PhD करण्याआधी नंदानं वर्ष 6 महिने बाहेरचं जग मनसोक्त पाहावं असं फार फार वाटते मला. तुझी जायची तयारी आहे बेटी? एकदम काहीतरी आठवल्यासारखं करीत दासबाबूंनी विचारलं. कुठं? दादांच्याकडं वळून खो खो हसत दासबाबू म्हणाले, पाहिलं दादासाहेब, या आमच्या मुली कुठं, केव्हा, कुणाबरोबर या प्रश्नांच्या चक्रव्यूहात कायमच्या अडकलेल्या. पाश्चात्य मुलगी अशी नाही, जगाच्या पाठीवर कुठंही जायला तयार होईल ती, अगदी एकटी, केवळ नव्या नव्या अनुभवांच्या आनंदासाठी. दासबाबूंचे बोलणे हे एक प्रकारचे आव्हान होते. नंदा एकदम उसळून उत्तरली, सर, मी तयार आहे जायला, कुठंही. कौतुकाच्या स्वरात दासबाबू म्हणाले, तुला थोडाच उत्तर ध्रुवावर जायला सांगणार होतो मी. तुम्ही मुली जालही एक वेळ, पण आम्हा आईबापांना तेवढा धीर हवा ना. काय सांगत होतो मी? कंपॅनियन म्हणून एक शिकलेली मुलगी हवी आहे एका जहागीरदारनीला. आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी होती ती. मी थट्टेने शकुंतला म्हणत असे तिला, पण तिच्या रूपा इतकाच तिचा गळाही गोड होता. तिनं म्हटलेलं एक गाणं अजून आठवते मला, ओ सजना बरखा बहार आई. नंदा आश्चर्यानं उद्गारली, वसुंधरा गुप्ते? तिला कंपॅनियन हवी आहे? ती जहागीरदारीन कधी झाली? दासबाबू हसत म्हणाले, हां बरोबर, कालच अचानक तिचा फोन आला मला. तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला. ती आपल्या कॉलेजात पहिल्या वर्षाला होती ना, तेव्हा बोलपटासाठी तिचा आवाज घ्यायची बोलणी चालली होती कुठल्या तरी कंपनीशी. तिथं विलासपूरचे जहागीरदार आले होते म्हणे. ही त्यांच्या डोळ्यात भरली, कानात गुंजारव करू लागली. मग काय, प्रेम काय कण्व ऋषींच्या आश्रमातच जमतं. ते जाऊ दे. कंपॅनियनला 250 रुपये देणार आहे ती. तसं काम काही नाही. तिच्याबरोबर हिंडा फिरायचं, तिची लहर आली तर काही थोडं वाचून दाखवायचं. तिला एक लहान मुलगी आहे, तिला फिट्स येतात म्हणे अधूनमधून. त्या मुलीला थोडं जपायचं. लगेच दादांच्याकडे वळून त्यांनी प्रश्न केला, काय दादासाहेब? दादा हसत उत्तरले, बाहेरचं जग पाहायची सुरेख संधी आहे ही, अवश्य जाऊ दे नंदाला. नंदा मोठ्या उल्हासित स्वरानं म्हणाली, सर, माझी चांगली ओळख आहे या वसुंधरेशी. ओ सजना या तिच्या गाण्यावर मी इतकी खुश झाले होते की तिची कंपॅनियन म्हणून आनंदानं जाईन मी. दासबाबू उठत म्हणाले, ती कुठल्या तरी हॉटेलात उतरली आहे. पत्ता, फोन नंबर सारं सांगितले तिनं. थांब आत्ताच फोन करतो मी तिला. दासबाबू पलीकडल्या खोलीत फोन करायला गेले. नंदाच्या डोळ्यांपुढे विलासपूरचे एक सुंदर स्वप्न उभे राहिले. सुंदर वसूच्या मधुर गाण्याच्या तालावर नाचणारे, हसणारे, खिदळणारे. मध्यरात्री दादांनी हा विषय माईपाशी काढला तेव्हा आपले हे स्वप्न गारेसारखे क्षणार्धात विरघळून जाणार असे भय नंदाला वाटू लागले. माई एकच जपमाळ घेऊन बसल्या. पोरीला नोकरी करायची असली तर खुशाल इथं करू दे, तेवढ्यासाठी कुठंतरी दूर कशाला जायला हवं? दादा त्यांच्याशी युक्तिवाद करू लागताच डोळ्यात पाणी आणून त्या उद्गारल्या, हो, आईचं मन आहे, तुम्हाला नाही कळायचं ते. दादा गप्प बसले. नंदा मुंबईत राहिली तर शेखरच्या आठवणींचे निखारे तिच्या मनात धगधगत राहतील. ती कुठेतरी दूर गेली, आनंदी वातावरणात रमली आणि सभोवतालच्या सुखदुःखांकडे जगरहाटी म्हणून पाहू लागली म्हणजे तिचे मन स्थिर होईल अशी दादांची खात्री होती. म्हणून तर त्यांनी दासबाबूंच्या घरी क्षणाचाही विलंब न लावता नंदाच्या जाण्याच्या बेताला संमती दिली होती. नंदाही विलासपूरला जायला उत्सुक झाली होती. दासबाबूंच्या शिकलेल्या मुलींवर घर कोंबडेपणाचा आरोप तितकासा खरा नाही हे तिला सिद्ध करून दाखवायचे होतेच,
पण त्यापेक्षाही वसूविषयीच्या जाग्या झालेल्या जुन्या आकर्षणाने तिचे मन धुंद होऊन गेले होते. तिच्या सुखद सहवासाची अनेक स्वप्ने ते रंगवू लागले होते. मनाचा हा उल्हास गेल्या 5 महिन्यांत ती प्रथमच अनुभवत होती. तिच्यापुढे एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. माईंची समजूत कशी घालायची? 2 दिवस असेच गेले. नंदा निराश झाली. काही चमत्कार घडला तरच आपले विलासपूरला जाणे घडेल असे तिला वाटू लागले. मन कुठेतरी गुंतवायचे म्हणून माहेरी आलेल्या नलूला भेटायला ती गेली. संध्याकाळी परत आल्यावर पाय धुवून ती स्वयंपाकघरात पाऊल टाकते न टाकते तोच माई उद्गारल्या. तुझी विलासपूरला जायची तयारी करायला हवी बाई आता. नंदाला या बोलण्याचा अर्थच कळेना. ती टकमक पाहत राहिली. तेव्हा माई हसत म्हणाल्या, अशी वेंधळ्यासारखी पाहत काय राहिलीस? अगं, तुझी जीवाभावाची मैत्रीण विलासपूरची जहागीरदारीण झाली आहे. तिच्याकडं तू जाणार आहेस हे कुणीतरी मला नीट समजावून सांगायचं की नाही? 2 दिवस वाट पाहिली तुझी त्या वसूनं, पण तुझा पत्ता नाही म्हणून दासबाबूंना पत्ता विचारून ती तुला शोधायला आली. मोठी भाग्याची आहे हं पोरगी. गाडी किती सुरेख होती म्हणतेस तिची. तुझ्यावर फार जीव आहे तिचा. मला गळ्याची शपथ घालून म्हणाली, माई, नंदाला पाठवा माझ्याबरोबर, नाहीतर मला तरी तुमच्या घरी ठेवून घ्या. मी तिला म्हटलं, तुझ्यासारख्या जहागीरदारणीची बडदास्त ठेवायचं बळ नाही मला बाई. तू आपली नंदालाच घेऊन जा. ती तुझ्याकडं असली तर काडीचीही काळजी नाही मला तिची. नी हे बघ, जमलं तर चांगलंसं जावईही बघून दे मला. नंदा हे मुकाट्यानं सारं ऐकत होती. तिला हवा असलेला चमत्कार घडला होता. मात्र राहून राहून तिच्या मनात येत होते, त्या दिवशी माईचा नकार ऐकल्यावर आपण इतक्या कशा गोंधळून गेलो? तिचा रुकार मिळवण्याचा हा सोपा मार्ग आपल्याला कसा सुचला नाही? नंदा स्तब्ध उभी राहिलेली पाहून माई जवळ आल्या आणि तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाल्या, उद्या सकाळी उठलीस की आधी तिच्याकडं जा. कधी निघायचं ते ठरवून ये. या जगात सारं मिळेल बाई, पण असली माया मिळायची नाही.